राज्यातील एसटीचा प्रवास डिजिटल आणि अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्मार्ट कार्डची सवलत योजना आणली. परंतु ही सवलत मिळवताना ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी बस स्थानकातील ग्राहक सेवा केंद्रातून स्मार्ट कार्ड काढून देण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु हे कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत राहावं लागतंय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. स्मार्ट कार्ड काढून देणाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जातोय. घर कामं करणारी माणसं आम्हाला वेळेत यायला मिळत नाही आणि दोनदा येऊन गेलं तरी आमचं काही काम होत नाही, काय नाही. आणि आता म्हणून 3 वाजेपर्यंत टायमिंग द्या, 3 वाजेपर्यंत टायमिंग द्या, वाढवून टायमिंग द्या 5 वाजेपर्यंत, म्हणजे कामं तर होतील व्यवस्थित नाही तर लोकांच्या कामाचे नुकसान होते. आम्ही ताऱ्यावर ती पण ओरडत्या, तेवढा वेळ आला नाही समोर. माणसांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे फार, ती संख्या वाढवायला पाहिजे. इथं 6 वाजल्यापासून माणसं येऊन बसतात आणि 9 साडेनऊ पर्यंत सुरुवात होते आणि त्यामुळे ते सगळं वेळेवर आटपणं कठीण आहे आणि पुढं पण मुदत वाढवून मिळाली पाहिजे. आम्ही लांबून येतोय, अशा वेळी कार्ड काढण्याची वेळ संपली की पुन्हा सकाळी तीच तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कार्ड काढण्याची वेळ वाढवण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होतीये. सकाळी 8-9 वाजल्यापासून माणसं येतात, BP शुगरची माणसं असतात, त्यांना ते टायमिंग जरा वाढवून द्या. आता अजून आम्ही उभारलोय, 9 वाजता आलोय, आता 1:30ला बंद होणार, 2:30 वाजल्यानंतर कार्ड चालू करणार. मग कार्ड चालू केल्यानंतर आम्हाला देणार नाही, तर आम्ही आता परतच जायला पाहिजे. 30-40 रुपये खर्च करून यायचं आणि कार्ड नाही ते जायचं. तुम्ही काहीतरी दुसरी योजना करायला पाहिजे, टायमिंग वाढवून द्यायला पाहिजे. या डिजिटलच्या जगात एसटीचा प्रवास सुखकर आणि रोख विरहित व्यवहार व्हावा यासाठी परिवहन महामंडळानं स्मार्ट कार्डची सवलत दिली आहे. परंतु ती सवलत मिळवताना ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडं महामंडळानं लक्ष द्यावं अशी मागणी होतीये.